हाय इधर या क्षेत्रामध्ये करडले साहेबांचं चांगलं काम आहे. तुम्हाला काय वाटतं कोण व्हायला ह्या वेळेस आमदार? कर्डिले साहेब. मग काय वाटतं आता सध्याचे जे इलेक्शनचं वारं फिरतं इकडे कसं आहे वातावरण? कर्डिले साहेब. काय वाटतं कोण आमदार होण्याची शक्यता जास्त वाटते? प्राजक्त दादा. काय वाटतं यावेळेस इलेक्शन मध्ये कोण होईल आमदार? कर्डिले साहेब. कर्डिले साहेब कर्ड- तेच एक नंबर इथं गावामध्ये. कोण होऊ शकतं आमदार? काय दादा व्हायला पाहिजे. आता कोणाचं आहे मग सध्या? सध्या कर्डिले साहेब करतात काम. कर्डिले साहेबांनाच मतदान करणार याच्याविषयी जास्त चर्चा आहे त्यांची. नमस्कार, संवाद लाईव्ह टीव्हीच्या माध्यमातून सुरू असलेल्या विधानसभेच्या दौऱ्यामध्ये आज आपण येऊन पोहोचलो आहोत आरडगावमध्ये. आरडगाव हे राहुरी विधानसभा मतदारसंघातील एक गाव आहे. या गावातील आपण या ओंकारेश्वर मंदिरापाशी आज येऊन पोहोचलोय. इथं आपल्याला काही नागरिक दिसत आहेत, स्थानिक आहेत. आपण त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत, त्यांना काय वाटतं, इथलचा आमदार कोण होऊ शकतो, कोण व्हावं असं त्यांना वाटतंय, हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला. नमस्कार दादा. नमस्कार. काय नाव तुमचं? मच्छिंदर बर्डे. काय काम करता तुम्ही? काय नाही, शेती काम करतोय आपण. शेती का? मग कसं आहे, शेतीला पाणी बिणी आहे का व्यवस्थित इकडं? पाणी काही ठिकाणी आहे, काही ठिकाणी नाही. बरं, मग काय आता सध्याच्या आमदारांचं काही काम नाही का या क्षेत्रात काही? हाय इधर या क्षेत्रामध्ये करडले साहेबांचं चांगलं काम आहे. कर्डिले साहेबांचं आहे काय? होय. मग आता तर आमदार तनपुरे आहेत ना? नाही असू द्या ना, तनपुरांना काय करता. आता सध्याला आपण समजून घेतलं का बाबा करडले साहेब बी चांगलेच होते आणि ते बी चांगलेच होते, पण त्यांनी आम्हाला काही कामच केले नाही. त्यांनी इथे तनपुरेंनी का? नाही ना, काहीच काम केलेलं नाही. मग काय वाटतं ह्या वेळेस कोण होईल आमदार? तनपुरे होतील का कर्डिले होतील? करडले साहेब होते. का बरं वाटतं की ते झाले पाहिजे किंवा ते होतील असं का वाटतं? करडले साहेबांचे जे काही कामगार आहेत किंवा जे त्यांच्या हाताखाली जे कामं करतात त्या लोकांनी भरपूर कामं केलेले आहेत. म्हणजे रस्त्याचे काम किंवा असे नाही का मसनभूमीचे काम, असे बरेचसे कामं केलेले आहेत त्यांनी. अच्छा दादा, तुम्हाला काय वाटतं कोण व्हायला ह्या वेळेस आमदार? कर्डिले साहेब. का बरं कर्डिले साहेब होतील असं वाटतं? साहेब काय झालं माहितीये का, आपण इथं बसलोय ना, हा. या ठिकाणी मागच्या 5 वर्षाला कर्डिले साहेबांनी एक सभा मंडप मंजूर केलं होतं. परंतु कर्डिले साहेब पडल्यानंतर या विद्यमान आमदारांनी ते रद्द करून टाकलं. रद्द केल्यानंतर आमचं हे सभा मंडप मिळालं नाही आणि आज इथं सभा मंडप नाही आहे. आणि आम्ही हे सभा मंडप मिळावं म्हणून कितीतरी दिवसांपासून आमदारांकडे चक्रा मारतो, पण या विद्यमान आमदारांनी आम्हाला ते सभा मंडप दिलं नाही. उलट कर्डिले साहेबांनी मंजूर केलेलं आहे, त्यांनी रद्द केलं. त्यांनी मोठं पाप केलं हे महादेव मंदिराचं सभा मंडप रद्द करून. बरं, आता हे झालं एक सभा मंडपाचं, पण मग बाकी मग कर्डिले साहेबांचे काही काम आहेत का? लोक त्यांना काय का निवडून देतील परत? कर्डिले साहेबाचं काम कसं आहे माहिती आहे का, आपण गेलो म्हणजे हा माणूस कोण आला, कोणत्या पक्षाचा आला हे बघत नाही. गेले म्हणजे लगेच आपलं काम विचारणार, काम असेल तर लगेच लावणार फोन आणि काम करून देणार. त्यामुळे मोबाईलवर गेलं म्हणजे लगेच काम करतो असा माणूस, अशी ख्याती आहे त्या माणसाची. का असं तनपुरेंकडे काय आहे? संपर्क तनपुरेंसोबत नाही होत का असं? नाही, तनपुऱ्यांशी संपर्क कमी होतो. त्याचं कारण आहे ते कधी कधी पुण्यात पण राहतात. जास्त करून ते पुण्याला राहतात. कधी म्हणजे राहुरीला त्यांची 8 दिवसातून 1-2 दिवस असतात, नाही असं नाही, पण त्याच वेळेस ते भेटतात. त्यातले त्यात काय भानगड माहिती आहे का, त्यांच्याकडे जर काम घेऊन जायचं असेल तर त्यांच्या गावातल्या माणसाची शिफारस लागते, म्हणजे त्यांच्या पार्टीचा माणूस लागतो. तसं कर्डिले साहेबाकडे तसं नाही आहे. गावात तो कोणत्या पार्टीचा आहे काय आहे कोणी विचारत नाही. ते गेले का लगेच त्याचं काम सोडवण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे हा फरक आहे वाटतं. मग काय हा फरक वाटतं आहे त्यांच्यात. आता मग हे जे महायुतीचं सरकार आहे त्याच्या योजनांबद्दल काय वाटतं? मग त्या योजनांचा फायदा महायुती परत सरकार स्थापन करीन काय वेळेस, महाविकास आघाडी होईल काय वाटतं? महायुती सरकार स्थापन करेल. कारण आज लाडकी बहीण योजना असू द्या, शेतकऱ्यांना 1 रुपयात पीक विमा असू द्या, तुमच्या विश्वकर्माची योजना असू द्या, वयोश्री योजना असू द्या, महिलांना बचत गटांना दिलेलं निधी असू द्या, अशा भरपूर योजना आहेत की त्या म्हणजे सांगण्यासारख्या नाही, इतक्या योजना या सरकारने दिल्यात आणि त्याचं म्हणजे अंमलबजावणी पण होती ग्राउंड लेवलवरती. असं नाही का ते ग्राउंड लेवलवर मिळत नाही, सर्व लाभधारकांना त्याचा लाभ पण मिळतोय. आज माझ्या शेजारी एक पेशंट होतं, माझा गडी आहे, माझ्या गड्याचं बायकोचं वाल गेला होता, वाल खराब झाला होता. वाल खराब झाला तर तिला विळत घाटामध्ये नेल्यानंतर आज वालचं ऑपरेशन जर जनरली करायचं ठरलं तर 20-20 लाख रुपये खर्च येतो, पण तिला 1 रुपया सुद्धा लागला नाही. आज ते कुटुंब त्यांना 3 मुलं, 3 मुली आणि 2 मुलं असे 5 लोकांचा परिवार आहे. एकदम सुखी माझ्या इथं आज कामाला आहेत असे. आणि गोरगरिबांना म्हणजे आज
गोरगरिबांना पण भरपूर मिळालं. का मिळालं तर सरकारने दोन्हीकडे बी बॅलन्स केलं. गरिबांना बी मिळालं आणि शेतकऱ्यांना पण मिळालं. शेतकऱ्यांना मिळालं नाही असं नाही, शेतकऱ्यांना पण भरपूर मिळालं. पीक विम्याच्या मार्फत मागच्या वर्षीच्या याच्यात भरपूर पैसे शेतकऱ्यांना मिळाले. मला पण जवळजवळ ₹1.25 लाख मिळालेत कालच्या याच्यात. आम्ही सरकारच्या या कामावरती फार खुश आहोत. धन्यवाद दादा. ठीक आहे. चला इकडं पण कोणी आहे का? नमस्कार काका, नमस्कार. काय नाव आहे तुमचं? मच्छिंद्र भाऊसाहेब निकम. काय काम करता तुम्ही? शेती काम. शेती काम. हा. मग काय वाटतं आता सध्याचे जे इलेक्शनचं वारं फिरतं इकडे कसं आहे वातावरण? करडीले साहेब येणार आहे. कर्डिले साहेबांचं वारं फिरायला लागलं. हा. मग का बरं वाटतं कर्डिले साहेबांचंच वातावरण आहे असं का वाटतं? त्यांचं काम चांगलं आहे ना. का तर माग आमदार आता तर तनपुरे आहेत, मग त्यांचं काम नाही का? काम नाही, कामच नाही ना. मग का बरं असं वाटतं त्यांचं काम नाही? आता काही त्यांचं- कामं नाही झाली का तुमच्या भागात? आमची कामं नाही झाले काय काय. आता हे सभा मंडपचं ते नाही झालं. हा, हा. मागच्या वर्षी मंदिर होणार. मग कर्डिले साहेबांबद्दल काय वाटतं? त्यांचं काही काम चांगली जसे सांगता येण्यासारखी काय काम आहे का ते? काम आहे ना, भरपूर काम आहे त्यांची. सभा मंडप देणे, कोणाला मदत करणे, द्यावा दिकाला. आणि मग हे महायुतीच्या सरकारबद्दल काय वाटतं? ते परत येऊ शकतं का नाही नाही. सरकार? कोणचं आता भाजपचं सरकार. येणार ना. म्हणजे मला इतकं लिहायचं वाचता येत नाही, त्याच्यामुळे बुचकळ होतं बरं का मी. हा. नाही तर तुम्ही म्हणताल काय होतं असं. नाही, नाही, ठीक आहे ठीक आहे. हा. चला बाबांना विचारू इकडं. नमस्कार बाबा, नाम काय तुमचं? रामनाथ सोनेवळ. काय वाटतं यावेळेस इलेक्शन मध्ये कोण होईल आमदार? करडेले साहेब. कर्डिले साहेब मागले वेळेस तर नाही दिलं त्यांना, ते मागल्या वेळेस झालं ते तनपुरे. मग ह्या वेळेस कर्डिले साहेब होते ना असं का वाटतं तुम्हाला? आम्हाला कारण तिने बचत गटाचे बी दिलेत, परत बहीण लाडकीचे पैसे, भाऊ लाडकात ते पैसे वाटलेत. हा का? हा. मग या योजनांचा फायदा होईल काय कर्डिलेंना? हा व्हायलाच पाहिजे ना. कर्डिलेंचे काय वैयक्तिक काम आहे का इकडे? ना बरेच कामं आहेत तिने, बरेच काम केलं, रोडचे कामं केलेत, परत शेतकरी आपले रस्ते दुरुस्त केलेत असे. आणि तनपुरेंचे काही काम नाही का? नाही, काहीच नाही. निश्चय हो म्हणून सांगितलं होतं, काहीच नाही केलं तिने. हा का? नाही. ठीक आहे, धन्यवाद दादा. धन्यवाद. नमस्कार ताई, नमस्कार. काय नाव आहे तुमचं? अनिता निकम. हा का? हे इंदिरा आवास योजनेत भेटलेलं आहे काय घर तुमचं? हो. काय काय वाटतं? आता मी इथं गावात इलेक्शनच्या संदर्भात, निवडणुकीच्या संदर्भात लोकांना विचारत होतो कोण आमदार होईल, काय वाटतं त्याबद्दल. पण आता तुमचं इथं इंदिरा आवास मध्ये तुम्हाला घरकुल भेटलंय, कधी भेटलंय? तारीख आहे ना त्याची. 2015-16 भेटलंय. काय वाटतं मग कोणी दिलंय, म्हणजे कोणाच्या मदतीने हे घरकुल तुम्हाला भेटलंय? कडीले साहेब आहे. कर्डिले साहेबांच्या का? मग काय वाटतं ह्या वेळेस आमदार कोण होण्याची शक्यता जास्त वाटते तुम्हाला? कडीले साहेबच होय. कारण की आता तर प्राजक्त तनपुरे आहेत, माहिती का तुम्हाला? नाही ना ते नाही. कर्डिले साहेब माहिती का फक्त? हम्म. मग काय वाटतं ह्या वेळेस आमदार होतील का कर्डिले साहेब? हा होते ना. का बरं तेच झाले पाहिजे असं वाटतं? ते आम्हाला गोरगरब्याला पैसे अडका काही मदत करते, त्याच्यामुळं घरकुल. लाडक्या बहिणीचे आले का पैसे? हो, लाडक्या बहिणीचे भेट. मग काय वाटतं ह्या वेळेस लाडक्या बहिणी कोणाला मतदान करतात? आम्ही आमच्याच कडीला साहेबाला करू सगळ्या लाडक्या बहीण. बरं ठीक आहे, धन्यवाद. हो. नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमचं? नानासाहेब म्हशी. काय काम करतात? काही किराणा दुकान आहे. किराणा दुकान तुमचं आहे का? बरं मला सांगा, कसं आहे सध्या इलेक्शनचं वातावरण कसं आहे इकडे आरडगाव मध्ये? चांगलं आहे, एकदम व्यवस्थित आहे. व्यवस्थित आहे का? काय काय वाटतं कोण आमदार होण्याची शक्यता जास्त वाटते इकडे? प्राजक्त दादा. का बरं प्राजक्त दादा होतील असं वाटतं? विकास त्यांचा. काय म्हणजे सांगण्यासारख्या काही गोष्टी आहे का? कोणत्या विकासाची आता काम? आमच्या गावात आहे ना, महत्वाचं आहे ना, सौर प्रकल्प आणलेला आहे त्यांनी, आणि दिवसा लोकांना लाईट भेटेल, आणि जवळजवळ 8-9 आहे ना डिप्या दिलेल्या आहे इथं गावात आमच्या. म्हणजे विजेचा प्रश्न बऱ्यापैकी विजेचा तर 100% म्हणजे सॉल्व करून टाकला त्यांनी, काही विषयच नाही. हो. नमस्कार बाबा. नमस्कार. नाव काय तुमचं? भाऊसाहेब गिरी गोसावी. काय वाटतं आता सध्या इलेक्शनचा वार आहे, मी इथं गावात लोकांच्या प्रतिक्रिया घेत होतो, हा. काय कोण आमदार होऊ शकतो म्हणून. तुम्हाला काय वाटतं कोण आमदार होईल? ते काय
करदिले साहेब कर- तेच एक नंबर आहे खरं गावामध्ये. का बरं ते तुम्हाला चांगले वाटतात? नाही नाही, मग तिने आमचं जयजयकार केलेलं आहे पहिलाच. हा. या आलीमुळं आमचं तिने डोलं आणि आम्ही 50 बार जाऊन आलो ते ऑफिसला आमदारच्या या आमदारच्या. तिने आम्हाला पैसे नाही दिले, 50 बार जाऊन त्या रोडवर ॲक्सिडेंट व्हायची पाळी आली ते आम्हाला तिने रोखलं नाही कोणी. नाहीच म्हणे तिथं ऑफिस, तर काय करायचं आपण. मग तसं मग कर्डिले साहेबांकडे कामं होतात का तुमची? हा, तिने आमचा डोल चालू केला. हा. हा, बरं आजी, तुम्हाला काय वाटतंय यावेळेस कोण आमदार होईल? तेच होते. काही तुम्हाला भेटले काय पैसे भेटले काय भेटले ना, लाडक्या लाडक्या बहिणीचे. बहिणीचे. हा भेटलेले. मग काय मग सरकारवर खुश आहे का नाही? हो आहे ना, खुश आहे ना. आम्हाला सक्का भाऊ पण पैसे देत नव्हता, पण मग त्यांनी आम्हाला 1,500 रुपये महिना चालू केला आणि आम्ही मोलमजुरी करून खातो, पण मग आम्हाला त्यांचा खूप आधार झाला. ते 1,500 आम्ही खूप खुश आहे. बाकी महिला वर्गांसोबत पण तुमचं बोलणं होतं असेल, मग काय बाकीच्या महिलांचं काय म्हणणं आहे? त्यांचं पण तेच म्हणणं आहे का आपण कर्डिले साहेबांचाच विजय करायचा. कर्डिले साहेब का बरं? आता म्हणजे ठीक आहे, भाजपचं आता हे आहे सरकार, तुम्हाला 1,500 देते, मग कर्डिले साहेब पण तिकडून आहे म्हणून काय? नाही 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 नाही, असं नाहीये. आम्हाला आहे ना त्यांनी आधार दिला आणि आम्ही जर कामाला गेलो तरच आम्ही खाऊ शकतो, नाही का. आम्ही गरीब माणसं आहे आणि आम्हाला त्यांनी 1,500 रुपये महिना दिला म्हणजे लय मोठा आधार झाला. कामं नसले बी आणि असले बी तरी आम्ही आमचं परिवार चालू शकतो बा, कुटुंब. हा. बर, मग बाबा तुम्हाला काय काय म्हणत होते अजून तुम्ही? आम्ही म्हणत होतो आम्हाला डोल चालू करून द्या. मला काही काम होत नाही. माझं वय म्हणजे 1946 सालचं वय. पण तिने आता मानाने करून दिले ते कोरोनामध्ये. त्या काय ते आता काय आलतं ना. वयश्री योजना? नाही नाही, जे डोल हे बंद केले त्यावेळेस हा ते रोग आलता कोणता कोरोना. कोरोनामध्ये आमची डोल बंद करून टाकली. आणि मग आम्हाला आठवण आली करी साहेबाची, तेव्हा मग आम्हाला वाटलं ते माणूसच चांगली. आम्ही 2 बारे गेलो त्यांची, तिने असंच बंद पडलं म्हणून त्यांनी दाखवलं कागदपत्र. तर ती मी त्या तहसीलदारला म्हणे काय तुझ्या बापाच्या घर तर जायचं, दिन म्हणे त्यांची पगार करून. त्यांनी खरंच साक्षात नमस्कार केला. हा, नाही खरं जे आपलं आहे त्याची खरं. आजी काय वाटतं मग? काय नाही वाटत, जाते कामाला घेत्या मंजुरी करून खाते. डोलं नाही, काहीच नाही आम्हाला. काय जर वयाचं केलं तर ते सुद्धा नाही अजून भेटलं. धन्यवाद. रुपाली रवींद्रगिरी. आणि माझं एकच म्हणणं आहे का त्यांच्यामुळे आम्हाला धान्य पण फ्री भेटतं आणि आमच्या सासू सासऱ्यांना दवाखाना पण त्यांनी फ्री केला. माझं एवढंच म्हणणं आहे का त्यांचा विजय व्हावा आणि सगळ्या महिलांनी महाराष्ट्रातल्या त्यांना विजय करून द्यावा, आपल्या भावाचा विजय व्हावा अशी मी अपेक्षा करते. ठीक आहे, धन्यवाद. थँक्यू. नमस्कार ताई. नमस्कार. काय तुमचं काय ना? रंजना भास्कर शेलार. मग काय कसं आहे आता इथं तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे भेटले का नाही? भेटले का? मग काय सरकारबद्दल काय खुशी आहे का नाही महिला वर्गात? आहे. लाडक्या बहिणीचे पैसे आले म्हणून आहे ना. मग काय वाटतं ह्यावेळेस मतदान कोणाला करते महिला? कडले साहेबांनाच करते महिला. का बरं कर्डिले साहेबांना करते नाही? लाडकी बहीणच आहे का बाकी पण काही कारण आहेत? आता काय माहिती, बहिणी खुश झाल्यात. त्यामुळं तिकडे होऊ शकतं काय? हा, होऊ शकते. बरं, ठीक आहे, धन्यवाद. काय वाटतं काका, कोण होऊ शकतं आमदार? काय दादा व्हायला पाहिजे. दादा का बरं दादा व्हायला पाहिजे असं वाटतं? त्यांचं काम थोडं व्यवस्थित आहे का म्हणजे काय फरक काय कर्डिलेंच्या कामात आणि तनपुरेंच्या कामात काय फरक आहे? आता ते एवढा फरक नाही सांगता येत, पण दादांचं काम चांगलं आहे. लाईट व्यवस्था त्यांनी केली. अच्छा. इतर रोडची कामं केलीत. अच्छा. याच्या कामांच्या जोरावर परत होतील का दुसरं पण अजून काही कारण आहेत? आणि माणूस चांगला आहे बाबा, असं बोलून चालून स्वभाव. ठीक आहे, धन्यवाद. नमस्कार बाबा. नमस्कार. काय नाव आहे तुमचं? दत्तात्रय गणेश काळे. काय चाललंय, बरं आहे का तब्येत? बरं. मग काय आता सध्या इलेक्शनचं वार वात आहे, कोणाचं येते वार इकडे? आता जे काम करतात त्याचाच वार वाहणार. कोणाचं आहे मग सध्या? सध्या आहे कर्डिले साहेब करतात काम. कर्डिले साहेबांची कामं चालू आहेत काय? आणि तनपुरेंची नाही का? मग तनपुराची काय ज्यावेळी जो जसा येईल तसा तो काम करीत राहतो तो.
काम केल्याशिवाय त्याला काही आमदारकी कोणी मिळत नाही. दोघांचं जर केली तुलना तर कोणाचं चांगलं काम आहे इकडे? आता जो निवडून येतो तो चांगला काम करणारा असतो. आता कर्डिले बरेच काम केले आता आपल्या भागात. मग ह्या वेळेस काय कर्डिले साहेब बहीण होतील? वगैरे असे बरेच योजना आलेले आहेत. काय लाडकी बहीण योजना इकडे तुमच्या घरापर्यंत म्हणजे घरात इकडे गावात सगळे आहे काय? पोचली हा? काय? पोचली सगळ्यांपर्यंत? हा आता काय ठराविक काही कागदपत्र जर नसले तर मग त्याला नाही मिळत. पण ज्याने कागदपत्र द्याल त्याला मिळणारच. तुमच्या घरात आले का? आमची मंडळी वाढलेली आहे, आम्हाला नाही आले. बाकी मुलाच्या फोरीन लागले. त्यांना आले असेल ना. मग काय वाटतंय ह्या वेळेस कोणाच सरकार येईल? आता काय सगळीकडे हे चालूच आहे आता काढायचं. मग या योजनांचा फायदा होईल का या सध्याच्या सरकारला? पण ते ना याच आता तुम्ही सांगितले लाडकी बहीण, पीक विमा. पुढं ना हा? आता काय सरकार आहे ते, आपण काय बोलणार. सरकार जे करेल त्याच्या मनात आलं तर ठेवतील, नाही मला पता तर बरंच करतील. मग काय ह्यावेळेस कोण होईल आमदार? कोणतंही सरकार आलं तर ते येण्याकरता अनेक घोषणा अनेक वगैरे चालूच राहतात ते काय. त्यामुळं सध्या तर बरं वाटतंय, म्हणजे काम चांगले आहेत त्यांचे. बरेचसे कामं आहेत, तरुण मुलांचे आहेत, ज्येष्ठ नागरिकांचे आहेत, बरेच जणांचे आहेत. मग काय वाटतं ह्यावेळेस आमदार कोण होऊ शकतं? कर्डिले का तनपुरे? एकाठी मिळाली हा का? वयश्री मध्ये. वयश्री योजनेचे पैसे तुम्हाला भेटलाय का? हा त्याला बरेच दिवस झाले, 5-6 वर्ष झाले. मग काय वाटतं ह्यावेळेस आमदार कोण होऊ शकतं? आमदार आता जे काम करेल ते आमदार, ज्याचं काम चांगलं आहे ते आमदार. आमच्याकडे तर हवा कर्डिलेची आहे बोल. ठीक आहे, धन्यवाद. नमस्कार बाबा. नमस्कार. नाव काय तुमचं? एकनाथ. काय आहे सध्या इलेक्शनचं वातावरण कसं आहे गावात? वातावरण कसं आहे निवडणुकीचं? आता वातावरण काय आहे? सध्या कोणाच्या बाजूने वार? आता कर्डिले साहेबाचे. कर्डिले साहेबांचं आहे का? का बरं वाटतं कर्डिले साहेबांचं आहे? कर्डिले साहेबांचे आता आपल्याला सारे सारखे, ते सारखेच आहेत, हे सारखे. बरोबर. तुम्हाला काय वाटतं दादा? कर्डिले साहेबाचे काम भरपूर आहेत ना, योजना भरपूर आहेत. कर्डिले साहेबांच्या योजनांचा फायदा झाला का? काय सांगता येईल का कोणत्या योजनांचा फायदा घेतला तुम्ही? अपंग योजनाचा. अपंग, लाडकी बहीण. अच्छा. मग काय वाटतं हे सगळ्या योजनांचा फायदा घेतला त्याचा काय फायदा, त्याचा जसा तुम्हाला फायदा झाला तसा कर्डिलेला पण फायदा होईल काय? होईल ना, का नाही व्हायचं. मग ह्या वेळेस आमदार कोणाने शक्यता जास्त वाटते? कर्डिले साहेब. का बरं? तनपुरे साहेबांचं काय असं इकडे काम नाही का जास्त? आहे ना त्यांचं काय. आता आपलं म्हणजे आमच्या पद्धतीने आम्हाला काय तसं नाही जाणवलं, पण तशी कर्डिलेंचा जास्त इकडे संपर्क आहे. हा. का बरं? म्हणजे आता संपर्क जर जनसंपर्काचा विचार केला तर कोणाचा संपर्क जास्त इकडं? आता इकडे तसं पाहिलं तर मतदानाच्या वेळेसच संपर्क ज्यादा करतात. काम ज्याच्या त्याच्या पद्धतीने ज्याचे ते करतात. पण आम्हाला जे येतं मग अपंगाला लाडकी बहीण, गॅसची काही सुविधा हे भेटले कर्डिले साहेबाच्या मार्फत समजा. बरोबर, ठीक आहे, धन्यवाद. हा, आभार. नमस्कार सर. नमस्कार. तुमचं काय नाव? दत्तात्रय मुरलीधर काळे. तुम्ही काय करता? मी शेतीच करतो, आता रिटायर आहे. अच्छा. बरं, मग शेती करताय तर मग मला सांगा, शेतीसाठी आता समजा सध्या हे तनपुरे आमदार, त्यांचं काही शेतीसाठी योगदान आहे का इकडे? शेतीसाठी काही मदत झाली का कामासाठी काही? नाही, शेतीसाठी काही योगदान नाही त्यांचं. का बरं असं का वाटतं तुम्हाला? त्याने आमचं कर्डिले साहेबांचं योगदान जास्त आहे. तसं काही सांगता येईल का काय त्यांनी काय केलं शेती? कर्डिले साहेबांनी हो काय केलं, काय सांग? लाडकी बहीण योजनेचे 1,500 रुपये चालू केले. वीज बिल जवळजवळ जशी मुळाप्रवर गेली 10-12 वर्ष झाले तसं शेतकऱ्यांनी 1 रुपया सुद्धा भरलेला नव्हता. लाख 2-2 लाख, काही 3-3 लाख, 4-4, 5-5 लाखापर्यंत माफ केले शेतीचे बिलं. हे सगळं कर्डिले मार्फत झाले? हो, बीजेपी मार्फतच झाले. आणि मग तसं यांचं तनपुरेंचं काही काम नाही का इकडे? तनपुरेंचं काही म्हणावं तसं काही काम नाही, म्हणजे विशेष नाही. नाही. आणि कारखान्याचा एक प्रश्न आहे इकडचा, त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कारखान्याचा प्रश्न कर्डिले साहेबांनी, विखे साहेबांनी सॉल्व केला होता. जिल्हा बँकेच्या मार्फत चालू केला होता. पण नंतर जरा थोडा व्यत्यय आला, ते बंद पडला. काय वाटतं याच्यात कोणाचा दोष जास्त आहे? याला त्याचा शेतकऱ्यावर काय परिणाम झाला? शेतकऱ्यावर बरेच परिणाम झाला ना. शेतकऱ्याचा ऊस मग बाहेर कारखान्याला द्यावा लागतो, मग भाव जसा मिळेल तसा घ्यावा लागतो. 3,000च्या पुढे जर भाव असला तर आम्हाला 2700-2800 रुपये भाव
द्यावं लागून देतात कारखाने. आपल्या इथं कारखाना नसल्यामुळं बाहेरगावी गेल्यावर थोडा फरक पडतो तेवढा. आपल्या एरियामध्ये असलं तर जास्त भाव मिळाला असता. काय वाटतं ह्यावेळेस कोण आमदार होण्याची शक्यता जास्त वाटते तुम्हाला? कर्डिले साहेब. म्हणजे कर्डिले साहेबांची कामं तर आहे, पण बाकी महायुतीचं सरकार असेल किंवा त्यांच्या योजना असतील त्याचा पण कुठेतरी फायदा कर्डिलेला होईना असं वाटतं. आहे ना भरपूर योजना आहेत ना त्यांच्या. त्यांचं तुम्हाला सांगू तो सकाळी जवळजवळ त्यांच्या जनता दरबार भरतो. मी आमच्या जोडीदाराबरोबर म्हणजे आमचे नेतेचे सकाळी सरपंच वगैरे ते असतात ना, आम्ही 2-3 वेळेस गेलो होतो. तिथं 200 ते 300 लोक सकाळी जनता दरबारसाठी हे राहतात, प्रश्न सोडतात. काय वाटतं मग ते तिथं दरबारात जाते पण लोकांचे प्रश्न सुटतात का नाही नक्की? हो, फोनवर फोनवर हो किंवा नाही लगेच. म्हणजे त्याचा म्हणजे अनुभव प्रत्यक्ष आलाय का? हो आलाय, आलेला आहे. ठीक आहे, धन्यवाद. हो. नमस्कार दादा. नमस्कार. नाव काय तुझं? आदेश शिवाय शेळके. काय काम करतो? शेती. शेतीच का? बरं मला सांग, आता शेतीसाठी तुला सरकारकडून काही फायदा झालाय का शेतीसाठी? हो झालाय ना. 5 रुपये अनुदान भेट राहिले. कसे? दुधासाठी? दुधासाठी. पहिलं आता 7 झालंय. अच्छा, म्हणजे पहिलं 5 भेटत आता 7 रुपये भेटत. हा 7 रुपये भेट. काय वाटतं दूध उत्पादक शेतकऱ्यांमध्ये काय सरकारविषयी कशी लाट सध्या? अतिशय चांगली आहे. कारण कसं आहे, पहिलं कमी होतं, आता अनुदान पण भेटते. आता रेग्युलर चालू झाले ना. अच्छा. आणि बाकी आता शेतीच करतोय म्हणल्यावर बाकीच्या काही योजनांचा फायदा घेतलाय का तुम्ही? हो घेतला ना. मिल्किंग मशीन आणि ते सगळं सरकारमार्फतच भेटतं ना. अनुदान राहतं त्याच्या. हा, म्हणजे मग काय वाटतं आता या सगळ्या योजनांचा जसं तू फायदा घेतला तसं बाकी शेतकऱ्यांनी घेतला, याचा कुठेतरी महायुतीच्या सरकारला फायदा होईल का या इलेक्शन मध्ये? हो होईल ना सगळ्यांना. आणि आता सध्या इथं उमेदवार आहेत 2, तनपुरे आणि कर्डिले. दोघांमध्ये काय वाटतं कोण आमदार होण्याची शक्यता जास्त वाटते? आमदार शिवाजी कर्डिलेच होणार आहे. का बरं एवढं कॉन्फिडन्सने सांगू शकतो शिवाजी कर्डिले होतील? कारण त्यांची कामं आपण पाहिलेली आहे ना. हो. तनपुरेंच्या काळात काही विशेष अशी कामं नाही झाली का? नाही त्यांनी फक्त यांचीच कामं सांगितली, कर्डिले साहेबांची. काय मग अजून बाकी कर्डिले साहेबांची काही कामं इथं तुमच्या भागात काय झालेली काही सांगता येतील का? हो झाले ना. रस्ते एकदम डांबरीकरण झालेले, सिमेंटीकरण झाले गावात. ठीक आहे, धन्यवाद दादा. हो धन्यवाद. नमस्कार सर. नमस्कार. तुमचं काय नाव? नितीन गोपाळराव काळे. नितीन गोपाळराव काळे. बरं, तुम्ही काय काम करता? मी ब्राह्मण आहे, पूजापाठ करतो. अच्छा. आणि माझी शेती वगैरे. शेती पण करता? शेती पण करतो. अच्छा, तर मग मला सांगा, आता तुम्ही जो व्यवसाय करताय त्या संदर्भात म्हणा, सरकारकडून काही तुम्हाला मदत झाली किंवा बाकी जे आताचे सध्याचे जे आमदार आहेत, विद्यमान आमदार, त्यांच्याकडून तुमच्यासाठी किंवा तुमच्या समाजासाठी, गावासाठी, तुमच्या भागासाठी काही विकास कामं झालेत का? असं आहे बरं का, मी जे काम करतो ना, मी हिंदू रक्षणाचं काम करतो. आणि हिंदूंचं रक्षण करणारी जिल्ह्यातली एकमेव ताकद फक्त कर्डिले साहेब आहेत. कर्डिले साहेबांमुळं हिंदू सुरक्षित आहेत. आणि हिंदुत्वाचं प्रखर जे उदाहरण असेल, आमचे धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजूभाऊ शेटे आहेत. राजूभाऊ शेट्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या गावामध्ये तालुक्यात काम करतो. ज्या वेळेस राजूभाऊंनी हिंदुत्व विचारासाठी, आपण हिंदू आहोत, आपण हिंदुत्व विचारांसाठी कुठंतरी या इलेक्शनमध्ये कोणाला तरी चांगला पर्याय दिला पाहिजे आणि कोणाला तरी साथ दिली पाहिजे, या हिंदुत्ववादी विचारांनी राजूभाऊंनी कर्डिले साहेबांना साथ दिली ना. आम्ही सर्वजण आज कर्डिले साहेबांचं मनापासून काम करतोय. आणि कर्डिले साहेब खूप चांगल्या प्रकारे हिंदुत्व जपणारे राजूभाऊंसारखेच. अच्छा, आता हिंदुत्वाच्या मुद्द्यावर तुम्ही कर्डिले साहेबांसोबत आहेत, पण बाकी मग कर्डिले साहेबांची वैयक्तिक काही कामं या भागात झालेत का? तुम्हाला काय ते निदर्शनास आलंय का? आता मी लहानपणापासून जन्मल्यापासून मला जसं कळतं, आमच्या गावात डांबरीकरण हा प्रकार अजिबात पाहायलाच मिळाला नव्हता. पण ज्या वेळेस कर्डिले साहेब पहिल्यांदी 2009ला या भागात आमदार झाले आणि आमच्या गावातल्या स्टँडपासून तर विठ्ठल मंदिर परिसरापासून गावात पहिलं डांबरीकरण कर्डिले साहेबांनी दिलं. म्हणजे कर्डिले साहेबांच्या काळात इथं विकासाला सुरुवात झाली असं तुम्हाला म्हणायचं? 2009 पासून आमच्या भागात
डांबरीकरण म्हणजे आमच्या भागाला डांबरीकरण माहीतच नव्हतं. ती सुरुवातच कळली साहेबांनी केली गावामध्ये. बरं मग आता गेल्या 5 वर्षात काही कामं नाही झाली का आता तनपुरेंच्या काळात? अं, कामं झाले नाही असं म्हणता येणार नाही. केलं त्यांनी पण त्या गतीने. म्हणजे जसं विशेष असं त्याच्याकडे लक्ष नाही असं म्हणायचं तुम्हाला. 100%. आणि बाकी मग आता महायुतीच्या जे योजना आहेत वगैरे त्याचा कुठेतरी कर्डिलेला फायदा होताना दिसतोय का तुम्हाला? 100% लाडकी बहिणीसारखी योजना आहे, वयश्रम सारखी योजना आहे, 1 रुपयात पीक विमा. माझ्या घरात 1 लाख रुपये आले हो. मग एवढं दिल्यानंतर का विसरावं मला सांगा ना. महायुती सरकारला आपण विसरावं का? 1 रुपयात तुम्हाला पीक विमा सरकारनेच तुमचा 1 रुपया भरलाय. तुम्ही फक्त कागद दिलेत आणि तुम्हाला काहींना 1 लाख, काहींना 5 लाख, काहींना 3 लाख. तुमचं जसं क्षेत्र आहे तसे पैसे आलेत. आणि अनपेक्षित आहे ना, दिवाळी गिफ्टच दिलंय सरकारने. जसं लाडक्या बहिणीला 1,500 दिले, तसं कोणत्याही शेतकऱ्याच्या मनात सुद्धा नव्हतं का पीक विम्याचे पैसे येतील. ह्या सरकारने ते पैसे दिवाळी गिफ्ट म्हणून प्रत्येकाला काहींना 5, काहींना 3, काहींना 2, 1.5 असे भरपूर पैसे दिले. याचा कुठेतरी फायदा कर्डिलेला होईल का? 100% व्हायलाच पाहिजे. मग काय वाटतं ह्यावेळेस आमदार कर्डिले साहेब होतील असं तुमचं म्हणणं आहे, पण त्याचं काय राहील, रेशो काय राहील? या ठिकाणी माझ्या हिशोबाने या तालुक्यात युवकांना साथ देणारी आणि युवकांच्या बरोबर राहणारी शक्ती म्हणजे राजूभाऊ शेटे आहेत. ज्यांच्याकडे राजूभाऊ शेटे गेलेत ना त्यांचा विजय निश्चित आहे. कारण राजूभाऊ शेटे हे रसायनच असं आहे तालुक्यामध्ये का त्या माणसामाग कितीतरी मुलांचा इतका मोठा प्रवाह आहे. त्यात आम्ही का भाऊंनी जर आदेश दिला का आपल्याला हेच करायचं, का आपल्याला कर्डिले साहेबांचंच काम करायचं, तर कर्डिले साहेबांचंच काम करणारे या तालुक्यात जवळजवळ 20-25 हजार मुलं आहेत. आणि भाऊंमुळं कर्डिले साहेबांचा 1001% फायदा होणार आहे. आता तुम्ही म्हणले तुम्ही शेतकरी पण आहेत, हां. तर मग शेतीविषयी तुम्ही शेतीत काय उत्पादन घेता किंवा त्याचा मालाला बाजारभाव भेटावा यासाठी काय तुमचं म्हणजे शेतीविषयी तुमचं आणि विद्यमान आमदार असतील किंवा पहिले आमदार जे असतील कर्डिले यांच्याबाबत तुमचे काय अनुभव आहेत? काय नाही, आमच्या शेतकऱ्यांचं एकच म्हणणं आहे, आमच्या ऊसाला व्यवस्थित भाव दिला पाहिजे, आमचा राऊरी कारखाना चालू झाला पाहिजे. आणि कर्डिले साहेबांनी राजूभाऊ शेटांना ग्वाही देऊन सांगितलं का बाबा मी कारखाना तुम्हाला चालू करून देईन आणि कारखान्याला सर्वतोपरी मदत जिल्हा बँकच्या मार्फत करेन असा शब्द दिलेला आहे त्यांनी. अच्छा. आणि का बरं काय वाटतंय कारखाना बंद होण्यामागची कारण काय? आता खूप मोठा इतिहास आहे बरं का. आता तो सगळंच सांगत बसला तर किती काळे कोळशे उगळले तर ते खूपच निघतील. पण ठीक आहे, कर्डिले साहेबांचं वेळोवेळी राऊरी कारखान्याला मदत असती, ती आता राजूभाऊंच्या मार्फत ते करणार आहेत आणि आमचा कारखाना चालू करणार आहे असा आम्हाला शब्द दिला. त्याच्यामुळं आमची कामधेनू चालू झाली. म्हणजे आमच्या म्हणजे जे कर्मचारी आहे त्यांचा रोजीरोटीचा प्रश्न मिटून जाईल आणि तालुक्याला सुजलम सुफलम दिवस कर्डिले साहेबांमुळे राजूभाऊंमुळे येतील. ठीक, धन्यवाद. ओके, थँक्यू. नमस्कार ताई. नमस्कार. नाव काय तुमचं? स्वाती चंद्रकांत मसे. तर मी इलेक्शनसाठी लोकांच्या बाईट घेत होतो, पण तुम्हाला एक विचारायचं आहे की हे जे सरकारची योजना आहे लाडकी बहीण त्याचा काय तुम्हाला फायदा झालाय का? भरपूर फायदा झालेला आहे. माझ्यासारख्या दुसऱ्या महिलांना पण जास्त फायदा झाला त्याचा. मग काय महिलांमध्ये काय चर्चा आहे सध्या? महिलांमध्ये आता लाडक्या बहिणीमुळे त्यांच्यात कमळाविषयी जास्त हे कर्डिले साहेबांनाच मतदान करणार याच्याविषयी जास्त चर्चा आहे त्यांची. कारण त्यांचा फायदा असा झाला का काही महिलांचे म्हणजे स्वतःच बँकेत खातं पण नव्हतं, त्या महिलांचं खातं पण उघडण्यात गेलंय. त्याच्यामुळे त्यांना जास्तच फायदा झालाय त्या गोष्टीचा. आणि बाकी मग आता तुम्ही म्हणताय कर्डिले साहेबामार्फत झालं या गोष्टी, तर कर्डिले साहेबांचं दुसरं पण अजून काही कामं आहेत का वेगळी काही? आहे ना, मी पण बचत गट CRP म्हणून काम करते. तर बचत गटांना पण बँकेत कर्ज वगैरे ते त्यांच्या मार्फतच भेटतात आम्हाला. MIP वगैरे निधी वगैरे येतात ना आमच्या ग्रामसंघांना, तर त्यांच्या मार्फत कर्डिले साहेबांच्याच मार्फत येतात. त्यामुळे मी त्यांची खूप आभारी आहे. त्यांच्या कामाचा पण असं वेग जास्त म्हणजे जास्त आहे. म्हणजे कर्डिले साहेबांकडून कामं होते, मग तसं आता विद्यमान आमदार जे आहेत तनपुरे त्यांच्या संपर्क काही संपर्क वगैरे नाही आला का असं काही कामाबाबत? नाही, काही नाही, त्यांच्या बरोबर नाही एवढा संपर्क. मग काय वाटतं ह्या वेळेस महिला कोणाच्या पाठी जास्त उभी राहतात? कर्डिले साहेबांच्याच राहायला पाहिजे त्यांनी. ठीक आहे, धन्यवाद.
नमस्कार मावशी. नमस्कार. मी इथं विचारत होतो लोकांना, प्रतिक्रिया जाणून घेत होतो. तर तुम्हाला पण मला हे विचारायचं आहे का इथं काय तुम्ही सरकारी योजनांचा काही फायदा घेतलाय का? हो. काय कोणत्या योजनेचा फायदा घेतला? करडे साहेबांचा, म्हणजे लाडक्या बहिणीचा. लाडक्या बहिणीचा काय हम्म. पैसे आले काय? हो. मग काय वाटतं ह्या वेळेस आमदार कोण होईल असं वाटतं तुम्हाला? करडे साहेबच होते. का बरं करडेल साहेब होतील असं काम वाटतं? चांगलं करते. काय इकडं काही काम त्यांचं काही जनसंपर्क आहे का करडेल साहेबांचा? हो. आहे ना. काही कधी मदत झाली का काही कामासाठी त्यांची? झाली ना. बहुत हं? बरीच मदत केली ना साहेबांनी. हो का? हम्म. काय सांगता येईल का काय मदत झाली, कधी मदत झाली काय? मोबाईल फोन के करते, काय चाललं काय नाही विचारते. फोनवरच काम होते का? हो होते ना. बरं बरं ठीक आहे. धन्यवाद. होते ना. नमस्कार सर. नमस्कार. नाव काय तुमचं? मी रवींद्र अर्जुन म्हशे. काय काम काय करता? मी राजकीय जीवनात माझं या ठिकाणी काम चालतं आणि सामाजिक कार्य आणि बाकी शेती आणि व्यवसाय. अच्छा. तर मग मला सांगा, तर शेती व्यवसाय करताय तुम्ही, सगळं करताय, तर सध्या तर एकतर इलेक्शनचं वातावरण आहे, सगळीकडं वारं फिरतंय. एक तर इकडं वारं कोणाचं आहे आणि जे कोणी आमदार इथं आता आहेत म्हणजे विद्यमान आमदार आहेत तनपुरे आणि ते किंवा पहिले आमदार असतील शिवाजी कर्डिले, दोघांमध्ये कोणाची कामं इकडे चांगली आहेत आणि आता जर आमदार व्हायचं असेल तर कोण झालं पाहिजे आणि का झालं पाहिजे, असं काय वाटतं तुम्हाला? या ठिकाणी सध्या महायुतीचं वातावरण सर्वत्र आहे आणि महायुतीचे उमेदवार माननीय श्री शिवाजीराव कर्डिले साहेब हे या मतदारसंघाचे 10 वर्ष आमदार राहिलेले आहेत. पण मागच्या वेळेस लोकांकडून चुकून भावनिक होऊन लोकांनी मतदान हे विद्यमान आमदाराला केले आणि साहेबांना पराभूत केले होते. पण लोकांच्या नंतर लक्षात आलं की आपली चूक झाली आणि यावेळेस माननीय कर्डिले साहेब हे प्रचंड बहुमताने जिंकणार आहेत. आता तुम्ही म्हणतायत कर्डिले साहेब प्रचंड बहुमताने होतील विजय, पण का लोक त्यांना मतदान करतील यासाठी काय कारण आहे तुम्हाला काय वाटतं? हा व्यक्ती वयाच्या या ठिकाणी जेव्हापासून राजकीय जीवनामध्ये प्रवेश केला तर 5 वेळा आमदारकी, जिल्हा बँकेचे चेअरमन, गावचा सरपंच पासून हे सर्व पद भोगताना सकाळी 7 ते रात्री 12 वाजेपर्यंत सदैव जनमानसाचे प्रश्न घेऊन मोबाईल आमदार, एक कॉल आणि प्रॉब्लेम सॉल्व असा हा लोकप्रतिनिधी आहे. आणि या जिल्ह्यामध्ये मोठमोठ्या हस्त्या असताना त्या ठिकाणी आज साहेबांचं देखील जिल्ह्यामध्ये मोठं नाव आहे. विखे पाटील असतील आणि आपले कर्डिले साहेब असतील, आज या दोघांचं जिल्ह्यामध्ये प्रचंड नाव आहे आणि साहेबांनी ही मेहनतीने हे नाव कमावले. काय वाटतं आता तुम्ही कर्डिले साहेबांबद्दल बोलताय तर त्यांचे काही कामं सांगता येतील का ह्या मतदारसंघातली? प्रचंड कामं त्या ठिकाणी साहेबांनी रोडच्या बांधण्या 10 वर्षामध्ये केल्या. वेगवेगळ्या गावांना तुम्हाला सांगतो स्मशानभूमी आवश्यक असते, ती एकदम चांगली स्मशानभूमी असावी, दशक्रियाविधी ठिकाण चांगलं असावं. आपल्या पवित्र असे हिंदू धर्मामध्ये मंदिरांसमोर सभामंडप त्या ठिकाणी असावेत. पाण्याच्या द्वारे त्या ठिकाणी धरणातून पाणी वांबरी सारी असेल, त्याच्यानंतर मोरा डॅमचं पाणी आमच्या नदीपात्रात सोडण्याचा दुष्काळाच्या काळात विषय असेल. म्हणजे थोडक्यात सिंचनाच्या बाबतीत देखील अतिशय बारकावा त्यांचा असतो आणि लोकांच्या सुखदुःखात कायमस्वरूपी राहणारा हा व्यक्ती आहे. आणि कोणतेही काम असू दे, तहसील असू दे, पंचायत समिती असू दे, सर्वत्र म्हणजे कोणता असा विषय नाही की जो साहेबांकडून सॉल्व्ह होऊ शकत नाही. आता तुम्ही सांगता एवढं, पण तुम्हाला काय वाटतं हे जनमत तुम्ही म्हणताय तसं जनमत कर्डिलेंच्या बाजूने यावेळेस राहील का? कारण मागच्या वेळेस तर तनपुरेंना निवडून दिलं होतं लोकांनी. मी सांगतो ना, ती लोकांची चूक झाली होती आणि ती सगळे 5 वर्ष लोकांनी बघितलं. 6 खात्याचे मंत्री असून देखील असं खास मतदारसंघामध्ये नाही का जे सांगता येऊ शकतं असं काम झालेलं नाही. आता राहुरी शहरात 35 वर्षापासून नगरपालिका त्यांच्या ताब्यात आहे, पण तिथं ना आज ग्रामीण रुग्णालय आहे, ना एसटी डेपो आहे. तुम्हाला सांगतो कुठल्या प्रकारच्या सुविधा नाही, व्यवस्थित रस्ते नाहीत. आणि ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या तर मतदारसंघात देखील काही आश्वासक, जसं नामदार विखे पाटलांनी कितीतरी मोठे मोठे महसूल मंत्रालयाच्या माध्यमातून कामं केले. खंडेकरांच्या जमिनीचा प्रश्न असो, वेगवेगळ्या ग्रामपंचायतींना ज्यावेळेस पाणी योजनेसाठी, जलजीवन मिशनसाठी जागा नव्हत्या, अशा लोकांना अशा ग्रामपंचायतीला जागा उपलब्ध करून देण्याचा विषय असो, MIDC साठी जागा निर्धारित करण्याचा विषय असो, शिर्डीच्या सर्व कामगारांना त्या ठिकाणी शिर्डी संस्थांच्या ते परमनंट करण्याचा विषय असो, म्हणजे हे असे मोठे मंत्री झाल्यानंतर अशी मोठी मोठी कामं होणं गरजेचं असतं. ते जसे विखे पाटील करू शकले तसे
या ठिकाणी हे विद्यमान राहुरीचे लोकप्रतिनिधी मंत्री होऊन सुद्धा खास काही झालं नाही. डिप्या देण्याच्या व्यतिरिक्त फक्त डिप्याचं गावगाव करतात आणि डिप्या दिल्या मंत्री दर्जाच्या माणसाने डिप्या दिल्या हा प्रचार. अहो स्वर्गीय शिवाजीराजे गाड यांनी मुळाप्रभू चेअरमन असताना इतक्या डिप्या दिल्या पण कधी त्याचा गावगाव केला नाही. सबस्टेशन दिले गावगाव केला नाही. पण इथं आम्ही फक्त आमचे मंत्री महोदय हे फक्त डिप्यावरच खुश आहेत आणि डिप्या दिल्यानंतर विकास झाला. अहो त्या डिप्या पण आहे ना आमच्या त्या ठिकाणी ज्यावेळेस महायुती शासन 14 ते 19 होतं तर चंद्रशेखर बावनकुळे हे ऊर्जा मंत्री होते आणि त्यांनी शेवटच्या ज्या मंत्रिमंडळाची बैठक झाली त्यामध्ये 10,000 डिप्या मंजूर करून घेतल्या होत्या. आणि त्यानंतर सरकार दुर्दैवाने जे काय मॅन्डेट आलं होतं पण त्या मॅन्डेटचा विश्वासघात उद्धव ठाकरेंनी केला आणि नंतर सरकारपासून बाजूला व्हावं लागलं महायुतीला आणि त्या डिप्याचं सर्वत्र नंतर महाराष्ट्रामध्ये मतदारसंघामध्ये गेल्या आणि यांना वाटतं की ते आम्ही दिल्या. हे सगळ्या गोष्टींचं पुढे मतदारांमध्ये जागरूकता आहे का असं वाटतं तुम्हाला? 100% जागरूकता आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला एक सांगू का, आज या देशाला मोदीजींच्या माध्यमातून जी सुरक्षितता मिळाली, जग आज भारताकडे एक विकसनशील राष्ट्र म्हणून पाहायला लागलं. आपल्या मोदीजींना जग आज विश्वगुरू म्हणतं आणि कुठे मोदीजी गेले तर मोदीजी मध्यभागी असतात आणि बाकीचे पंतप्रधान आणि बाकीचे राष्ट्राध्यक्ष जे आहेत ते साईडला असतात. इतका मान मोदीजींना असतो. आणि आपली अर्थव्यवस्था बघा, सर्व लोकांना म्हणजे लोकांनी एक राष्ट्रवाद किंवा आपण भारताचे नागरिक आहोत आणि याची जाणीव लोकांना या निमित्ताने व्हायला लागलेली. राष्ट्रप्रेम वाढायला लागलं. आपला धर्म सुरक्षित व्हायला लागला. आपले मंदिरे सुरक्षित व्हायला लागली. आणि राम मंदिरासारखा 500 म्हणजे जवळपास 500 वर्ष ज्या काँग्रेसनी हा विषय रखडवला तो विषय आपल्या या भाजपा सरकारच्या काळात मोदीजींनी पूर्ण केला. धारा 370 हटवून आज एक देश एक संविधान केले आणि त्याच्यामुळे आतंकवाद मुक्त देश आपली प्रगती चालली. आपली अर्थव्यवस्था आता 5व्या नंबरला येते. थोड्या दिवसात 3 नंबरला येईल भारताची अर्थव्यवस्था. शेतकऱ्यांना मदत आहे, गोरगरिबांना मदत आहे, महिलांना मदत आहे. सगळीकडे मदतीचा ओघ सुरू आहे. आणि हे राष्ट्र थोड्या दिवसात अतिशय विकासाच्या 2047 पर्यंत हे राष्ट्र विकासशील राष्ट्र होणार आहे. अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, जपान यांच्या पंक्तीत आपलं राष्ट्र जाऊन बसणार आहे. आणि म्हणून मतदारांची इच्छाच ती आहे. महायुतीने सुद्धा अतिशय चांगलं काम केलं. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली. तुम्हाला सांगतो 1 रुपयात पीक विमा आणि शेतकऱ्यांनी कल्पना पण केली नव्हती इतके मोठ्या प्रमाणात पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात येऊन पडले. त्याच्यानंतर लाईट बिल सारखं म्हणजे मोफत लाईट 12 वर्षापासून महावितरण आलं तेव्हापासून शेतकऱ्यांनी वीज बिल भरलं नव्हतं. ते सगळे पैसे या शासनाने माफ केले आणि पुढचे 5 वर्ष फ्री लाईट दिली. परत तुम्हाला सांगतो महिलांना मोफत STचा 50% पास आहे. मुलींना व्यावसायिक शिक्षण फ्री केलं. त्याच्यानंतर आयुष्यमान भारत योजनेद्वारे आज सर्वांना तिथं उपचार मिळतो. वयश्री योजनेअंतर्गत अनेक योजना म्हणजे काय सांगावं त्याला 1 तास सुद्धा कमी पडेल इतक्या मोठ्या प्रमाणात काम ह्या मोदी सरकारच्या माध्यमातून महायुती सरकारच्या माध्यमातून होतंय. आणि साहजिकच मग लोकांना लोकांना तेवढं तर समजतं ना की आज पुढं काय चाललंय काय नाही. आणि म्हणून या निमित्ताने ही महायुती शासन अतिशय मोठं मॅन्डेट म्हणून यावेळेस त्यांच्या सत्तेत येणार आहे. आणि राहुरी नगर पातळी मतदारसंघाचे आमदार हे मान्य शिवाजीराव कर्डिले होणार आहे. धन्यवाद. मला आहे ना त्याची बातमी द्यायची सौर ऊर्जेची. त्याच्यावर एक मुद्दा अजून बोलायचा. मला एक मुद्दा अजून बोलायचा आहे. तो मुद्दा असा आहे, आमच्या आरडगाव सबस्टेशनला सौर ऊर्जा प्रकल्प झालेला आहे. पण आता सध्या राष्ट्रवादीचे जे उमेदवार आहेत आणि आमच्या आरडगावमधील जे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत किंवा या भागातील जे राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे कार्यकर्ते ते म्हणतात की हे विद्यमान आमदारांनी केला. हे धांदाट खोटं आहे. विषय असा आहे, ज्यावेळी 2019ला भारतामध्ये वीज संकट हे येणाऱ्या काळात निर्माण होणार आहे हे मोदींच्या लक्षात आल्यानंतर भारतातला कोळसा हा फार दिवस टिकू शकत नाही. आणि हे जेव्हा मोदीजींच्या लक्षात आलं त्यावेळेस बाहेरून कोळसा आयात करून आपल्याला लोकांना वीज निर्मिती देता येणार नाही ही गोष्ट मोदीजींच्या ध्यानात आली. आणि म्हणून नैसर्गिक स्रोतापासून वीज निर्मिती झाली पाहिजे ही संकल्पना मोदीजींनी आणली. आणि त्या अनुषंगाने संपूर्ण भारतभर सौर ऊर्जेचे प्रकल्प आणण्यास सुरुवात केली. पेट्रोल पंपवर देखील सौर ऊर्जा, पाणी योजनेसाठी देखील सौर ऊर्जा, आता तर लोकांच्या घरावर देखील सौर ऊर्जेद्वारे त्या ठिकाणी वीज निर्मिती करण्याचं नैसर्गिक स्रोताद्वारे मोदीजींचे धोरण आहे. आणि त्याच अनुषंगाने मग तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी महाराष्ट्रात ही योजना आणली. आणि आज महाराष्ट्रामध्ये 12,000 मेगावॅट येत्या 18 महिन्यामध्ये या प्रकल्पाद्वारे
वीज निर्मिती होणार आहे. टोटल महाराष्ट्राची गरज ही 16,000 मेगावॅटची आहे. पैकी 12,000 मेगावॅटचे प्रकल्प सध्या महाराष्ट्रात सुरू आहे. येत्या 18 ते 20 महिन्यात हे प्रकल्प पूर्ण होणार आहे आणि त्याच प्रकल्पाचा एक भाग म्हणून आमचं हे आरडगावचं सबस्टेशन आहे आणि बाभळगावचं देखील सबस्टेशन आहे. पण विद्यमान आमदार त्या ठिकाणी त्यांचे कार्यकर्ते सांगतात, विद्यमान आमदार सांगतात की हे सबस्टेशन आम्ही आणलं नाही. ही केंद्राची स्कीम आहे आणि हे मोदीजींचं धोरण आहे. फक्त काय झालंय की आमच्या गावात ग्रामपंचायतची सत्ता ही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटांच्या त्या 5 वर्षात असल्यामुळं मागे त्यावेळेस एनओसी द्यायचा विषय होता. मी विरोधी पक्षनेता म्हणून टपकन मी लगेच हा म्हणलो आणि ती देऊन टाका, कारण जागा ग्रामपंचायतची शासनाची होती आणि तेवढाच विषय झाला आणि त्यांना वाटतं का त्याच्यामुळे ते आम्हीच केलं. विषय हा केंद्राचा आहे आणि मी तुम्हाला मुद्दा म्हणून सांगितलं की कोळशाची अडचण निर्माण होणार होती आणि म्हणून असे नैसर्गिक स्रोतापासून हे प्रकल्प भारतात राबवले गेले. म्हणून याचं सौर ऊर्जेचं संपूर्ण श्रेय हे फक्त मोदी सरकारचं आहे. ते श्रेय कोणी घेण्याचा प्रयत्न करू नये आणि लोकांची आणि शेतकऱ्यांची दिशाभूल करू नये. धन्यवाद सर. नमस्कार साहेब. नमस्कार. नमस्कार. नाव काय तुमचं? इंद्राभान यादव झुगे. काय वाटतं सध्या इलेक्शनचं वातावरण इकडं काय आहे? कोणाचं वारं जास्त फिरतंय? नाही, कर्डिले साहेबच. का बरं कर्डिले साहेब? कर्डिले साहेब म्हणजे असं आहे की ज्या टायमाला आम्ही आमच्या आमदाराला जर फोन केला तर त्यांचं PA उचलतात आणि तो 2 दिवसांनी त्यांच्याबरोबर निरोप जातो. आणि हे कर्डिले साहेबाला जर फोन जर केला तर हे दुसऱ्याच रिंगाला फोन उचलते आणि काय काम असं ते फटकून करून टाकते. त्याच्यामुळे मग कर्डिले साहेब लागतात. हा, दुसरी गोष्ट अशी की आमचं हे वीज बोर्डाचं काम होतं, MSCBचं इथं आपलं इथं सौर ऊर्जेचं, अहो ते सुद्धा हिने राखडवलं. आज कर्डिले साहेब जर असले आमची दिवसा लाईट चालू झाली असती. हा, त्याच्यामुळे आम्हाला कर्डिले साहेब पाहिजे सगळ्यांना. तुम्हाला काय वाटतं? मी नाही. तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला काय वाटतं कोण आमदार होईल? आपल्याला शासन चांगलं आहे कर्डिले साहेब, त्यामुळं आपल्याला हे अनुदान मिळालंय 7 रुपये डेअरीचं दुधाच्या धंद्याला, म्हणजे प्रगती आली चांगली असं आहे. कर्डिले साहेबांमुळे तुम्हाला फायदा झाला? हो, फायदा झाला. शासनच चांगलं आहे मुळीच वरच. राज्य सरकार परत येईल काय? हा, यायलाच पाहिजे. तेच असलं तर मजा आहे, नाही तर मग तर काय उपयोग नाही आमचा. पर्याय नाही. त्याच्याशिवाय तर पर्याय नाहीये. हेच सरकार आलं पाहिजे. लाडकी बहीण योजना चालू केली, तुमचं काळं धन गेलेलं होतं ते सगळं भेटलंय. तर गोरगरिबाला धान्य फुकाट, सगळं फुकाट. यांच्या काळात काय भेटलं? इतक्या दिवस तिने सत्ता भोगली. काय 2.5 वर्षाचं जिने एवढं दिलं तुम्हाला, याच्या पलीकडे अजून काय पाहिजे? हा, हे सरकार 2.5 वर्षात काही देऊ शकतं. यांनी मागच्या 2.5 वर्षात काही दिलं नाही जनतेला. त्या अपेक्षेनुसार जनतेचं असं म्हणे आता का हे सरकार भाजप सरकारच असत ते पाहिजे, गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत. जोपर्यंत ना भाजप सरकार होतं, समजा आता 2.5 वर्षाचं, आम्हाला 2.5 वर्षामध्ये आरडगाव मध्ये एकही डांबरीकरण झालं नाही. आता इथून माग ज्या टायमाला हे सरकार आलं, आमच्या आरडगाव मध्ये कमीत कमी 3 ते 4 रोड डांबरीकरण झाले. आम्हाला आतापर्यंत डांबरीकरण कधी पाहिलंच भेटलं नाही. झाला यांच्या काळात तो कागदोपत्री झाला, अक्षरशः डांबर काय पसरवलं नव्हतं. हे असे फायदे झाले आम्हाला. त्याच्यामुळे आम्हाला हेच सरकार पाहिजे. काय वाटतं कर्डिले साहेब परत होतील का आमदार? 100%, 1000% 1%. ठीक आहे, धन्यवाद. हो, धन्यवाद.